मला एखाद्याने भिडून दाखवायचं असं बरं का की मी IAS आहे, मी IPS आहे, माझ्यावर गुन्हा दाखल होणार नाही, करूनच दाखवता येईल चौकशी. कैदी नंबर 420 421 करून दाखवेल. कारण पैसे चोरीच्या मार्गाने कमवणं सोपं जातं, पण ते पचवणं खूप अवघड जातं. आणि तिथे बरोबर आपण पकडायचं. ज्यांनी ज्यांनी या देशाच्या समाजाची लूट केली त्याची सुट्टी नाही, त्याची गाठ सनई छत्रपती शासन पक्षाची. तो मागाचा किस्सा राहिला होता आपला. मंत्री जेवत होते, कामगार मंत्री, त्यावेळी जयप्रकाश दांडेगावकर म्हणून सभ्य व्यक्ती होते. मला आजही त्यांचा तो किस्सा आठवतो. पडत्या पावसाचे दिवस होते बरं का. बिचाऱ्यांनी नुकतेच 2 घास खाल्ले असतील. डायरेक्ट चेंबरचा दरवाजा उघडला, आतमध्ये गेलो. काय काम आहे तुमचं? म्हणले साहेब तुम्ही ज्या ताटावर बसलेले आहात, जर आज इथे तुम्ही सही केली तर 400 कुटुंबांचे रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. बिचाऱ्या माणसाने हात धुतला हो, ते टर्किश टॉवल होता पांढरा, हात धुतला आणि जागेवर त्यांनी सही मारली. मला जास्त विचारलं पण नाही की मला जसं तुम्ही ह्या ताटावर बसलेला आहात, जसं तुमचं हे काम आहे तसं 400 कुटुंबांच्या रोजीरोटीचा, त्यांच्या करिअरचा, आरोग्याचा, आयुष्याचा प्रश्न आहे, तुम्ही सही करा. बाकीचा कोणी असतं तर म्हणलं असतात केबिन मध्ये कसं जाऊ, ते जेवायला बसलेत आणि ते किती मागतील, कसं करायचं, काय मागणं देणं काय नाही, डायरेक्ट म्हणजे 4 वाजता तर आमच्या हातामध्ये कागद आणि आम्ही परत मंत्रालयातून बाहेर. हा किस्सा जेव्हा मी राजकारणात नव्हतो, 2006चा किस्सा आहे. 2006 म्हणजे जस्ट मी कॉलेजचे लाईफ सोडून, म्हणजे प्राध्यापकचं करिअर सोडून इतिहासकार झालतो जस्ट. त्यावेळीच ही ताकद होती. आज जर तुम्हाला गरज लागली तर मी तुम्हाला 24 तासात PM ची पण सही आणून देऊ शकतो, CM ची पण देऊ शकतो. आणि जर त्यांनी सही नाही केली तर त्याच्यावर पण व्हिडिओ काढू शकतो. आणि जर व्हिडिओ काढला ना तर भल्या भल्याला विचार करावा लागतो. मी कधीच माझ्या व्हिडिओमध्ये कोणाला शिवाय देत नाही, तुम्ही बघितलं असेल. मी कधीच कुठल्या पक्षाला पण टार्गेट करत नाही, मी कधी व्यक्तीला पण टार्गेट करत नाही. ती जी प्रवृत्ती आहे की त्या ठिकाणी बसून लोकांची कामच करायची नाही, त्याचा मला विरोध असतो. आणि म्हणून आपल्या पक्षाकडे प्रचंड मोठं जनमत आहे. आपण मोठ्या सभा तर घेणारच नाहीये, रॅली बिली असले फालतू उद्योग तर मला करायचेच नाहीयेत. आणि हे सगळं दाखवण्यासाठीच आपण सिंगापूर देशाचा दौरा केला होता, काही निवडक लोकांना सोबत घेऊन. तिथे कधीच असं कॅम्पेन करताना निवडणुकीचं पोस्टर लावले जात नाहीत, रॅल्या नसतात, सभा असतात त्या पण निवडकच असतात. आणि कुठेही कोणाचं स्मारक, पुतळा, पोस्टर याच्यावर मारामारी, कोणाचंच पोस्टर नसते. आपली ज्यावेळी सत्ता येईल ना, मी सगळ्या महापुरुषांचे पुतळे काढून टाकणार आहे, सगळ्याच महापुरुषांचे. आणि छान त्यांचं एक संग्रहालय तयार करील, तिथं सगळ्यांना बसविल, एकत्र नांदा. तुमच्याकडे भांडणं व्हायला लागल्यात, तुमच्याकडे दंगली होत आहेत. तुम्ही सांगितलं वेगळं, इकडे होतंय दुसरं. आणि ज्या ज्या ठिकाणी हे पुतळे होते ना, त्या ठिकाणी त्याच महापुरुषाच्या